दरम्यान या घडीची सगळ्यात मोठी बातमी माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केलेला होता आणि माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील तटकरे जी, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती, पण त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। न्याय व्यवस्थेवरती आमच्या सर्वांचाच विश्वास पहिल्यापासूनच दृढ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेचं स्थान अशा पैसा अधोरेखित केलेलं आहे। त्यामुळे आज त्यांच्या शिक्षेला जी काही स्थगिती दिली त्याचा आनंद आम्हाला सर्वांनाच आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये याच्यातलं जे काय असेल ते त्या ठिकाणी नियमितपणाने सुरू राहील। या सगळ्यामध्ये दाखला देत असताना विरोधक राहुल गांधींचं उदाहरण देतात, सुनील केदार यांचं उदाहरण देतात। त्यांना वेगळा न्याय आणि माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय असं नाही। वेगळा न्याय येण्याचं काही कारण नाही आहे। पहिल्यांदा ज्यावेळेला निर्णय झाला त्यावेळेला शुक्रवारचा दिवस होता आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सोमवारी त्यावेळेला एक तांत्रिक स्थगिती मिळालीच होती। त्याच्यामुळे विरोधकांना आता शेवटी काही वेळेला त्यांच्या पद्धतीने बोलण्याची सवय आहे, त्यामुळे ते बोलू शकतात। या सगळ्यात असाही प्रश्न विचारला गेला की ज्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप होते, कोर्टात केस होती, त्यांना मंत्रिपद का दिलं गेलं? नाही, हे चुकीचं विचारणं। ही 95 सालातली जुनी केस आहे। तसं जर का आपण पाहिलं तर विरोधी पक्षाच्या अनेक सहकाऱ्यांच्या वरती सुद्धा वेगवेगळ्या केसेस कुठे कुठे असू शकतात। शेवटी त्यांना लोकांनी मोठ्या प्रमाणात निवडून दिलेला आहे। त्यामुळे हा प्रश्न अप्रस्तुत आणि अत्यंत गैर आहे। विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं की त्यांच्यापैकी किती जणांच्या वरती केस चालू असतील कुठेही। त्यामुळे हे प्रश्न अत्यंत गैरलागू आहेत। धन्यवाद। तटकरेजी, आभार आपले। आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। खालच्या कोर्टाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार दूर झालेली आहे। लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 8 ची सध्या बाधा नाही असं वकिलांनी देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंसह एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील एक मोठा दिलासा हा म्हणावा लागेल, कारण का याआधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्रभरामधून टीका होत असताना, त्याची मागणी होत असताना दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी जोर धरत होती। पण आता न्यायिक पातळीवरती, न्यायालयीन पातळीवरती त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।